महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार अजूनही रस्सीखेच सुरू असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील बड्या नेत्याने मात्र काहीच वक्तव्य केले नाहीत। उलट शरद पवारांनी मध्यस्थीची भूमिका घेतली। पवारांनी किंगमेकरच्या भूमिकेतूनच महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाचा प्रस्ताव ठाकरे आणि काँग्रेसच्याकडे उतरवला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या तिढ्यातून आपली राजकीय खिळी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते आणि हेच त्यांनी कसे सिद्ध केले आहे चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील संघर्षाने स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या जागा वाटपात अधिक लाभ घेण्याची संधी मिळाली आहे। खरं तर काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी मोठ्या राजकीय संकटात सापडली होती, परंतु आज तेच शरद पवार महाविकास आघाडीतून एका नवीन संधीचा लाभ घेत आहेत। शरद पवारांनी महाविकास आघाडीत आपली चतुराई आणि सामंजस्याचे कौशल्य सिद्ध केले आहे। त्यांच्या राजकीय परिपक्वतेमुळे महाविकास आघाडीत त्यांनी आपल्या गटाला अधिक लाभ मिळवून दिला आहे। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपा संदर्भात कमालीची रस्सीखेच सुरू होती, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची परिस्थिती झाली होती। शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद दिल्ली दरबारी गेला होता। स्वतः राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागल्याचे म्हटले जात आहे, परंतु जागा वाटपाचा फॉर्म्युला आला तेव्हा किंगमेकर शरद पवारच निघाले। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी सध्या 90-90-90 जागा लढण्याचा निर्णय घेतला असून शरद पवार यांच्या पक्षाला 90 जागा मिळणे हे त्यांच्या राजकीय दृष्टिकोनाचे चित्र आहे। दुसरीकडे अजित पवार यांना महायुतीमध्ये सर्वात लहान भावाची भूमिका द्यावी लागली आहे। एकूणच शरद पवारांनी महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी नवी रणनीती आखली असून त्यामुळे महाविकास आघाडीत पवारच चाणक्य असल्याची चर्चा रंगली आहे। काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने एक प्राथमिक जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला होता। त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 85 जागा घेण्याचा निर्णय घेतला। महायुतीने आधीच महाराष्ट्रातील 288 जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागांचे उमेदवार घोषित केले होते, ज्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आपापल्या जागा मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली होती। शिवसेना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीसाठी प्रोजेक्ट करण्याची मागणी केली होती, तर काँग्रेस लोकसभेत 48 पैकी 13 जागा जिंकल्यामुळे स्वतःच्या एका नेत्याला मुख्यमंत्री पदावर बसवण्याच्या इच्छेत आहेत। पण 84 वर्षीय शरद पवार यांनी सर्वप्रथम सर्व लक्ष निवडणुकीकडे केंद्रित केले आणि उमेदवार निवड आणि प्रचार यामध्ये स्वतः जातीने त्यांनी लक्ष दिले। महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकण्याकडे त्यांचे लक्ष असल्याने आतापर्यंत मुख्यमंत्री पदावर दावा न करणारे शरद पवार निवडणुकीनंतर त्यावर दावा नक्कीच करू शकतात। तिन्ही पक्षांत जो सर्वाधिक जागा जिंकेल तो पक्ष सत्ता मिळत असल्यास मुख्यमंत्री पदावर दावा नक्कीच करणार आहे। त्यातल्या त्यात नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला सर्वाधिक चांगले यश म्हणजेच 10 पैकी 8 जागांवर यश मिळाले होते। शरद पवार यांनी स्वतःच्या गटासाठी काही मुख्य 70 ते 75 जागांवर लक्ष केंद्रित केले असून तेथूनच त्यांच्या कौशल्याने या वाटपातून त्यांनी प्रमुख राजकीय लाभ मिळवला आहे। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी आपल्यासाठी अधिक अनुकूल जागा मिळवण्यासाठी काही विधानसभा क्षेत्रे देखील सोडून दिली आहेत। शरद पवार यांची राजकीय सौदेबाजीची क्षमता सर्वाधिक दिसून आली आहे। त्यांनी आपल्या ज्या काही जागांचे आदान प्रदान केले आहे त्यामध्ये एक जागा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पाटण विधानसभा, जी राष्ट्रवादीने गेल्या 10 वर्षात जिंकली नाही। पश्चिम महाराष्ट्रातील पाटणची जागा शरद पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी सोडली। त्याऐवजी मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा प्रभाव पाहून त्यांना मराठवाड्यातील काही जागा मिळाल्या आहेत। तसंच चंद्रपूरमधील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षात सामावून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे राष्ट्रवादीला एक अतिरिक्त जागा मिळणार आहे। शिवसेना आणि काँग्रेसमधील चर्चेत तिढा निर्माण झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नेहमीच शरद पवारांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे। या जागा वाटपाच्या चर्चेतील अडचणी सोडवण्यात शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा आहे। खरं तर त्यांच्यामुळेच महाविकास आघाडीला एकत्र येण्याची संधी मिळाली आहे। आतापर्यंत महाविकास आघाडीत 270 जागांचे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित 18 जागा लहान पक्षांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत। या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी स्वतःच्या पक्षासाठी खेळलेली राजकीय खेळी येत्या निवडणुकीत त्यांना किती यश मिळवून देईल याकडे सर्वांचेच लक्ष असेल।
तुम्हाला काय वाटतं, येत्या निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी नेमक्या किती जागांवर यश मिळवेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेड यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.